सर, मग मी आता ठरवलं की मला सेंद्रिय शेती करायची आहे. 3 वर्ष वेटिंग पिरियड पण मी थांबायची तयारी केली. पण जसं तुम्ही सांगितलं की माझ्या शेजारचा शेतकरी केमिकल शेतीच करतोय आणि त्याचं जर कंटॅमिनेशन होणार असेल, तर याच्यापासून कसं सोल्युशन काढायचं? पहिला प्रश्न. आणि त्यालाच लागून दुसरा प्रश्न असा आहे की मग जर सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण सेंद्रिय शेती करूया सामूहिकरित्या किंवा गाव पातळीवर, तर त्याचा जास्त काही फायदा होऊ शकतो का? तुम्ही फार छान प्रश्न विचारला. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आपल्या आपल्याला जर सेंद्रिय शेती करायची असेल, त्याचं प्रमाणीकरण करायचं असेल आणि आपल्या बाजूचा शेतकरी जर रासायनिक पद्धतीने शेती करत असेल, तर सेंद्रिय शेतीचा जो प्रमाणीकरण कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे बफर झोन असे म्हणून. आता बफर झोन म्हणजे काय? तर रासायनिक शेतकरी जो आहे, तर रासायनिक शेतकरी आणि सेंद्रिय शेती याच्यामध्ये आपण साधारणतः एक 4-5 फुटाचं अंतर ठेवतो. त्याला आपण बफर झोन म्हणतो. आता हे अंतर कशासाठी ठेवायचं? पहिली महत्त्वाची गोष्ट, जर बाजूच्या रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी, आता त्याच्यात रासायनिक खतं वगैरे वापरलेले असतील, ते पाणी जर आपल्या शेतामध्ये येत असेल, तर आपण जो रिकामा ठेवलेला पट्टा आहे, जो बफर झोन आहे, त्याच्यामध्ये आपण एका साईडला एक कॅनलकडून ते पाणी आपण शेताच्या बाहेर काढून द्यायचं. म्हणजे ते आपल्या शेतात येणार नाही, आपलं कंटॅमिनेशन तिथं वाचलं जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की जो बफर झोन आहे, त्या बफर झोनमध्ये आपण बॉर्डर क्रॉप लावणं आवश्यक आहे. मग ही बॉर्डर क्रॉप आपण आपल्या सेंद्रिय शेतीला सहाय्यभूत असणारे मित्र कीटक अट्रॅक्ट होतील असं पण लावू शकतो. मग त्याच्यामध्ये मी आपल्या पूर्वीच्या पॉडकास्टमध्ये सांगितल्याप्रमाणे आंबेली फिरी नावाचा एक वर्ग आहे. म्हणजे ज्या वनस्पतींना छोटी छोटी पिवळी फुलं येतात, त्याच्यामध्ये मोहरी आहे, ओवा आहे, तुमचं आपण सोप खातो ती सोप आहे, तर असे झेंडूची फुलं आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचं आपण बॉर्डर क्रॉप सिलेक्ट करू शकतो. बॉर्डर क्रॉपचं सगळ्यात महत्त्व काय आहे? पहिली महत्त्वाची गोष्ट, की जर आपण आंबेली फिरी वर्गातल्या बॉर्डर क्रॉपचा विचार केला, तर जी मित्र कीटक आहेत त्यांचं निवास व्यवस्थापन होतं. निवास व्यवस्थापन होतं म्हणजे ते आपल्या शेतावर येतात. कारण बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो, की अरे मित्र कीटक आणायचे कसे शेतावर? तर त्याचं निवास व्यवस्थापन करावं लागतं. म्हणजे ज्या पिकावर त्यांचा अधिवास आहे, ते पिकं आपण आपल्या शेतामध्ये लावतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण बॉर्डर क्रॉप लावल्यानंतर, म्हणजे आता मोस्टली बॉर्डर क्रॉप जे आहे ते आपल्या शेतातल्या पिकापेक्षा आणि रासायनिक शेती करत असलेल्या शेताच्या पिकापेक्षा उंच असणं अपेक्षित आहे. यातनी काय फायदा होतो? सपोज तुमची शेती रासायनिक आहे, माझी सेंद्रिय शेती आहे, आपली शेजारी शेजारी शेती आहे. ज्यावेळेस तुम्ही रसायनांचं फवारणी करता, तर त्या रसायनांची ड्रिप जी आहे, ड्रिप म्हणजे तुषार बऱ्याच वेळा काय होतात, तुमच्या शेतातले वाऱ्याच्या साहाय्याने माझ्या शेतामध्ये येतात. त्याच्यामुळे पीक जे आहे ते प्रदूषित होतं. मग जर आपल्या दोघांच्या शेतामध्ये जर बॉर्डर क्रॉप असतील, तर जे काही ड्रिफ्ट आहे ते ड्रिफ्ट उडून माझ्या शेतात येण्याच्या ऐवजी ते बॉर्डर क्रॉपवर जातं. तिथं प्रदूषण थांबतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच वेळा काय होतं, की तुम्ही रसायनं मारलेल्या शेतामध्ये बऱ्याच वेळा कीटक येतात, पक्षी येतात, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे येतात. मग त्यांच्या पायांना, पंखांना ह्या निविष्ठा ज्या आहेत, म्हणजे रासायनिक निविष्ठा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे पेस्टिसाईड आहे, हर्बिसाईड आहे, फंगीसाईड्स आहेत, ग्रोथ हॉर्मोन आहेत. तर याचे अवशेष त्याच्या पायाला आणि पंखांना लागतात आणि मग ते उडून आपल्या शेतामध्ये येतात आणि मग आपल्या शेताच्या पिकावर बसल्यावर, सेंद्रिय शेतीच्या पिकावर ते येऊन बसल्यानंतर त्याच्या पायाचे आणि पंखांचे रेसिड्यू आपल्या पिकाला लागतात आणि त्या ठिकाणी कंटॅमिनेशन होतं. परंतु जर बॉर्डर क्रॉप असतील, तर होतं काय, दोन्ही पिकांच्या मध्ये उंच बॉर्डर क्रॉप असल्यामुळे पक्षी असतील किंवा ते कीटक असतील, ते डायरेक्टली उडून तुमच्या शेतामध्ये येणार नाहीत. ते बॉर्डर क्रॉपवर जाऊन बसतील आणि तिथं त्यांच्या पायाचं, पंखांचं जे केमिकल आहे तिथं ते कमी होईल. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे जर बाजूच्या शेताचं प्रदूषण टाळायचं असेल, रासायनिक शेताचं, तर अशा प्रकारे काळजी घेता येते. आणि याच्यामध्ये 2 प्रकारचं प्रदूषण होऊ शकतं. एक ऑफ फार्म आणि दुसरं ऑन फार्म. ऑन फार्म मी सांगितलं ते बॉर्डर बफर झोनचं सांगितलं. आता ऑफ फार्म म्हणजे काय? तर तुमच्या शेताच्या बाजूला ॲनिमेशन फॅक्टरीज आहे किंवा वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये मिल्क प्लांट्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. याचं वेस्ट वॉटर जे आहे ते तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट येतं किंवा तुमचं शेत नदीला लागून आहे आणि पुराचं पाणी तुमच्या नदीमध्ये येतं. तर काय होतं, बऱ्याच वेळा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये हेवी मेटल्स असतात, पुराच्या पाण्यामध्ये हेवी मेटल्स असतात, ॲनिमेशन फॅक्टरीज आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. तर याचं सगळ्याचं कंटॅमिनेशन शेताला होतं. त्यामुळे ऑफ फार्म जे आहे, ऑफ फार्म फार महत्त्वाचं आहे.
जर अशा सिच्युएशन असेल तर अशा शेतांचं प्रमाणीकरण होत नाही. ऑन फार्म जे कंटॅमिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण बफर झोनचा वापर करून ते कंट्रोल करू शकतो. आणि आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा येऊ शकतो तुमच्याकडून, की आपलं जे बॉर्डर क्रॉप आहे ते दोन्ही पिकांपेक्षा उंच असणं अपेक्षित आहे, परंतु ऊस असेल, द्राक्ष असेल, मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर अशा वेळेस एक शक्यता लक्षात घ्यायची, की तुमच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात येतंय का? म्हणजे रासायनिक शेतातलं पाणी सेंद्रिय शेतीमध्ये येतंय का? तेवढं पाहायचं. जर पाणी येत असेल तर फक्त आपली बॉर्डर जी आहे ती बॉर्डरवरून एक कॅनल काढायचा, जेणेकरून पाणी आपण बाहेर चॅनलाइज करू, ते पाणी आपल्या शेतामध्ये आपण येऊ देणार नाही. आणि मग आपलं जेवढं क्षेत्र आहे म्हणजे बफर झोन न ठेवता पूर्ण क्षेत्रभर आपण आपला ऊस किंवा जे आपलं द्राक्ष आहे ते लावून घ्यायचं. परंतु ज्यावेळेस आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे त्यावेळेस शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळीचं उत्पादन आपल्या सेंद्रिय उत्पादनामध्ये घ्यायचं नाही. तेच बफर हा, झोन. इट्स म्हणजे ते बॉर्डर इट सेल्फ वर्क ॲज अ बॉर्डर क्रॉप आणि इट सेल्फ वर्क ॲज अ बफर झोन. त्याच्यामुळे ही त्याच्यामध्ये पद्धत आहे आणि कंटॅमिनेशन कंट्रोल करण्यासाठी ही चांगली पद्धत आहे. मग शेताच्या तुमच्या चारही बाजूला जरी रासायनिक शेती करणारे शेतकरी असतील तरी याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पद्धतीने बॉर्डर क्रॉप करता येईल किंवा बफर झोन मेंटेन करता येईल. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा जो दुसरा प्रश्न होता की आपल्याला ग्रुपने प्रमाणीकरण करायचं आहे, तर हीच पद्धत सर आता फार महत्त्वाची आहे आणि फार प्रचलित आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, आता शेतीसुद्धा एकट्या दुकट्याची राहिलेली नाही आहे. त्यामुळे गटामध्ये येऊन शेती करणं आता फार महत्त्वाचं झालेलं आहे. आणि सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करताना आता इंटरनल कंट्रोल सिस्टीम, ऑर्गनाइज ग्रोअर ग्रुप, म्हणजे एका क्लस्टरमध्ये 50 किलोमीटर स्क्वेअरच्या आतमध्ये तुम्ही किमान म्हणजे 25 शेतकरी कमाल 500 शेतकऱ्यांचा ग्रुप करून शेती करू शकतात. याच्यामध्ये सर्टिफिकेशन कॉस्ट पण कमी येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही सगळे आजूबाजूला असल्यामुळे सगळी सेंद्रिय शेती असतात, करणारे शेतकरी असतात, त्यामुळे तिथं कंटॅमिनेशन येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तिसरा महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही बी लावायचं आहे. मग कुठलं बी लावायचं तर तुम्ही एकत्रित पद्धतीने बी लावू शकतात. एकत्रित पद्धतीने तुम्ही खत वापर धोरण वापरू शकतात. तुम्हाला सगळ्यांच्या समस्या येणाऱ्या सारख्याच आहे, सारख्याच असणार आहेत. त्यामुळे उत्तर पटकन शोधता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा याचा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये प्रमाणीकरण करतात, ग्रुपमध्ये सर्टिफिकेशन करतात, त्यावेळेस तुम्हाला बल्क क्वांटिटी मिळते आणि त्याचं निर्यात करता येतं किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये देता येतं. एकट्या शेतकऱ्याने त्याचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं तर त्याला माल विकायला प्रचंड अडचण होते. म्हणजे तो ना मॉलमध्ये देऊ शकतो, ना तो स्टोअरमध्ये देऊ शकतो. मग त्याला स्वतःलाच त्याचा स्वतःचा माल विकावा लागतो. पण ती सुद्धा एक मोठी अडचण याच्यामध्ये आहे. म्हणून जर आपण गटामध्ये प्रमाणीकरण केलं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम त्याला असं म्हणतो, तर अंतर्गत निरीक्षण प्रणाली नावाचा फॅक्टर आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही गटामध्ये प्रमाणीकरण केलं तर तो अतिशय चांगला म्हणजे अतिशय चांगला बेनिफिट शेतकऱ्यांना होऊ शकतो.